पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास्तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धरो पावन झालो चराचरी आता कृपा भांडवल सोडी भरी माझ्या मतीची पोतडी तरी ज्ञानपद्य जोडी थोरा माती आता अभिनव वागवी लासने जे चातुर्यार्थ कला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी नमिले म्या नमो सतगुरु तुकया ज्ञानदीपा नमो सतगुरु सच्चिदानंद रूपा नमो सतगुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या हे मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः मी हे जाणत सो परमविख्यातू जो जाण ब्रह्मयाचा सुतो नारद नाम तितिक्षु तयाच्या चरणे नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाण नबाळी का अवतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सो सियावर रामचंद्र भगवान की जय. सर्वांनी जोरात आवाज द्यायचा आहे. प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. आवाज मजबूत असला पाहिजे सर्वांचा. इकडे महिला मंडळ तुम्ही पण जोरात आवाज द्यायचा. आवाज कसा काढायचा? भांडायच्या वेळेला करतात तसा, भानगडी करताना करतात ना तेवढा जोरात आवाज पाहिजे. तुम्ही सुद्धा बरं का, आपणही जोर लावायचा रे पुराव. इको नका देऊ, साधा ठेव. सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की. क्या बात आहे. एक काम करा, सर्व पुरुषांनी वरती हात करा. पुरुष 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 ज्यांच्या ज्यांच्या हातात बांगड्या नाहीत ते सर्व पुरुष. वा वा, छान, बढिया. अशा मुठी वाळा मस्त. इकडे एकच पुरुष बरोबर वरती हात करा त्यांनी. चला महिला मंडळ करा वरती हात मस्त. ते गोदडे झटका जरा बाजूला. असं थंडी गेली तरी गोदडे घेऊन आले ते. असे मोठी वेळा मस्त. क्षत्रिय कुलवंश प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत योगी जानता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक गो ब्राह्मणपती बालक छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 भारत माता की. वंदे वंदे. गेली का थंडी? आहे अजून? थंडी गेली का? आहे? गेली ना? बरोबर. सध्या थंडीचं वातावरण चालू आहे की नाही? आणि त्याच्यात आपली माणसं बोलू नका रे. बरा
विठ्ठल 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 त्या पोरांची पण चूक नाही. हा वेळ म्हणजे त्यांचा खेळायची टाइम. त्यांच्या गल्लीत तुम्ही आलेत, तुमच्या गल्लीत ते नाही आले. ते गोंधळ करणारच आहेत. चला, सध्या आपली माणसं कीर्तनाच्या अगोदर थोडी गरम करून घ्यावी लागतात. काय झालंय माहितीये का, सध्या आपली माणसं कीर्तनाला आणि मैतीला सारखे जाऊन बसायला लागलेत. तुम्ही बघा, पूर्वी कीर्तनावर श्रद्धा होती म्हणून लोक श्रद्धेने कीर्तन ऐकायचे. आता कीर्तन म्हणजे मनोरंजनाचा विषय करून टाकलाय आहे ना. आणि मैतीला काय आणि कीर्तनाला काय सारखेच जाऊन बसतात. हा ठीक आहे, मैतीच्या ठिकाणी तोंड उतरून बसावं माणसाने, कारण तिकडे दुःखाची जागा आहे. बरोबर आहे की नाही. इकडे मी जिवंत आहे ना, मी इथे बी असं एक सांगू, फ्रेश बसायचं कीर्तनाला. त्याचं कारण सांगतो. या आमच्यासारख्याने कीर्तन करायचं आणि तुमच्यासारख्याला मोक्ष मिळावा असा काही प्रकार नाही. मग कीर्तनातून मोक्ष मिळत नाही असंही म्हणायचं नाही. कीर्तनाचा अधिकार मोठा आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप, हा कीर्तनाचा अधिकार आहे. पण काय झालंय माहितीये का कृष्णा बुवा, आता कीर्तनातून अंग हरिरूप व्हावं या अवस्थेचं कीर्तन करण्याचं सामर्थ्य कीर्तनकाराच्या वाणीत उरलेलं नाहीये. आणि कीर्तन ऐकता ऐकता तुम्ही हरिरूप होऊन जावं इतकी श्रद्धा आता श्रोत्याच्या अंतकरणात उरली नाही. आता श्रोता म्हणून बसत नाही, तो परीक्षक म्हणून बसतो. कालचं कीर्तन बरं होतं, आजचं एवढं खास नाही, म्हणजे कालच्या बाबाचं गेलं वाट बघून, आहे की नाही. म्हणजे तुलनात्मक करतो. खऱ्या अर्थाने कीर्तन जे आहे हे श्रद्धेने ऐकण्याचा विषय. कशाने? श्रद्धेने ऐकायचं आहे. कारण श्रद्धेशिवाय, श्रद्धा आणि भाव असेल तर काय पाहिजे कीर्तनासाठी? काय पाहिजे? श्रद्धा आणि भाव. कारण भाव असेल तर सर्व आहे. मला कारण सांगू, भाव के बस में है भगवान. अरे भाई, भगवान तो भाव में बसे हैं. भाव नहीं तो हर मंदिर में दिखते हैं पाषाण. भाव के बस में है भगवान. अगर आपका भाव शुद्ध है तो भगवान आपके लिए नजदीक है भाई. अगर भाव नहीं है तो भगवान आ जाते तो भी उसे हम भगवान नहीं कहोगे. सही बात है. इसलिए भाव चाहिए. आणि आता तो भाव उरला नाही म्हणून सध्याचं कीर्तन जे काय आहे हे परिवर्तनाचं साधन आहे. आणि माऊली परिवर्तन घडवायचं असेल ना दादा, तो श्रोता जागरूक पाहिजे, झोपलेला नाही. पण आमचं काय झालंय, आम्हाला अगदी शिथिलता येऊन गेली. माणसं अशी थंड झालीत आणि त्याची त्या 2 वर्षाची भर पडली, अजूनच शिथिल झाली. कारण आमचं पाणी फ्रीज मधलं आहे की नाही, आमचं दूध फ्रीज मधलं, आमचा भाजीपाला फ्रीज मधला, आणि आपले विचार ते सुद्धा फ्रीज मधले. आणि हे थंड विचार ऐकून ऐकून आपली माणसं, त्यांचं रक्त पार गोठलं गेलं. आणि अशा थंड रक्ताच्या माणसांपुढे कीर्तनकार मेला तरी परिवर्तन होणार नाही. म्हणून मी काय करतो, कीर्तनापुरतं का होईना हे थंड झालेलं रक्त गरम करून घेतो. कशा पद्धतीने सांगतो तुम्हाला. काय करायचं त्याला एक उपाय काय माहिती आहे. कीर्तनाच्या अगोदर सर्वांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घ्यायचं. तुम्ही म्हणाल याच्याने काय होतं, त्याचा खूप मोठा फायदा आहे. अमोल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं ना, किमान 2 तास रक्त गरम राहतं. किती तास? 2 तास. आणि तेवढ्यात माझं कीर्तन होऊन जातं. नंतर तुमचं घरी जाऊन फ्रीजमध्ये ठेवून द्या, नका बाबा जास्त गरीब आहे की नाही. आणि नंतरचा जो वंदे मातरमचा मुद्दा आहे तो याच्यासाठी आहे, मुळात मी मालेगावचा आहे की नाही. तुम्ही जरी सुरतमध्ये राहता म्हणून आमच्या मालेगावला ओळखत नाही असा काही प्रकार नाही. आमचं मालेगाव म्हणजे सर्वच माणसं ओळखतात आमच्या मालेगावला. या बुवा या. रामकृष्ण विठ्ठल 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 विठ्ठल. आमचं मालेगाव म्हटलं ना, त्या मालेगावचा प्रकार असा आहे. नाही बसू द्या,
बस बसा बुवा बस बरा बुवा. झटका मागितला का कोणी कोणी झालं त्यांना वाटलं बरोबर झटकायचे झटके. विठ्ठल विठ्ठल मालेगावमध्ये राहत असताना माझ्या स्वभावाचा स्वतंत्र विषय झालाय. मी अचानक गर्दी पाहिली मच्छिंद्रबा तर माझा स्वभाव झालाय. मी वंदे मातरम म्हणून घेतो. का? सर्व माणसं माझ्या परिचयाचे नाहीत ना, आहे की नाही? आणि तुमच्या गुजरातमध्ये तर म्हणूनच घ्यावं लागतं, कारण तुमच्या गुजरात सर्व जगाचं टार्गेट आहे गुजरात. पण तुमच्या इथं म्हणूनच घ्यायचं वंदे मातरम. का? वंदे मातरम म्हटल्यानंतर माझ्या समोर कोण बसलंय मला कळतं, आणि तुमच्या शेजारी कोण बसलंय तुम्हाला सुद्धा कळतं. तुम्ही म्हणाल कसं काय? सांगताय. वंदे मातरम म्हटल्यानंतर आपल्या शेजारच्या माणसाने वंदे मातरम नाही म्हटलं की समजून घ्यायचं कोणीतरी आतंकवाद्याची अवलाद आपल्या बाजूला येऊन बसली. कारण वंदे मातरमची अडचण कोणाला आहे? भारतीय माणसाला आहे का? आपल्याला नाही ना बाबा. ही आतंकवाद्याला आम्हाला कसली अडचण येणार आहे? अरे सांगू का तुम्हाला, आम्हाला का नाही? त्याचं कारण आहे. ये जो भूमि है ये माँ है हमारी, और अगर ये हमारी माँ है तो हमारा धर्म और हमारी संस्कृति हमें कहती है भाई इसे तुझे वंदन करना चाहिए, नमन करना चाहिए, और हम करते हैं. पर सुनिए, इस देश में कुछ लोग ऐसे हैं, ध्यान से सुनना, मैं कुछ लोग कह रहा हूं. इस देश में कुछ लोग ऐसे हैं जो रहते यहीं पर है, खाते यहीं पर है, मरते यहीं पर है, और मरने के बाद सड़ते भी इसी जमीन के अंदर है, क्योंकि उनको दफनाया जाता है या जलाया नहीं जाता उनको. और इतना सब कुछ होने के बावजूद वो कहते कि ये हमारी मां नहीं है. अब बताओ, अरे जो भूमि तुझे रहने के लिए जगह देती है, जो भूमि तुझे खाने के लिए अनाज देती है, जो भूमि तुझे पीने के लिए पानी देती है, और जो भूमि तुझे मरने के बाद दफनाने के लिए पनाह देती है, और इतने उपकार करने के बावजूद अगर तू कहता है ये तेरी मां नहीं है, तो भाई तुझे आतंकवादी कहना कोई बुरी बात नहीं. वैसे तो ये दुनिया बहुत बड़ी है महाराज. और सुनिए ना, ये दुनिया भले कितने भी बड़ी हो सचिन महाराज, मेरे देश से अच्छा कोई देश नहीं है. देश अपना है, वो मेरा है इसलिए नहीं, कुछ में कुछ. किसी देश के पास जो दौलत ज्यादा होगी, कोई दौलत में हमसे आगे होगा, कोई विज्ञान में हमसे आगे होगा, लेकिन सुनिए, दुनिया में अगर देखा जाए तो हमसे बड़ा दौलतमंद कोई देश नहीं है, और हमसे बड़ा वैज्ञानिक कोई देश नहीं है. जगाच्या पाठीवर भारता इतकी श्रीमंती जगातल्या कोणत्या देशाकडे नाही. तुम्हाला पटत नसेल तर पटवून देतो, ऐका. का श्रीमंत या देश सांगू तुम्हाला. जगाच्या पाठीवर ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं, जगामध्ये जेवढी आक्रमण भारतावर झालीत निलेश बुवा, एवढी आक्रमण जगातल्या कोणत्या देशावर झालेली नाहीत. बघा तुम्ही, हा देश किती वर्ष लुटला माहितीये तुम्हाला? 700 वर्ष फक्त मुघलांनी लुटला, 150 वर्ष प्रत्यक्ष आणि 100 वर्ष अप्रत्यक्ष हा देश इंग्रजांनी लुटला. अशी 950 वर्ष एखाद्या देशाची लूट व्हावी तरी त्या देशाने त्या स्थितीमध्ये उभं राहावं ही सामान्य गोष्ट नाही दादा. काही लूट कमी होती का? बघा ना इकडे, डग झाले, पोर्तुगीज आले, खान पठाण असतील नसतील, जगभरातले चोर या देशाला लुटायला आले. फिरायला नव्हते आले, ते या देशाची लूट केली. अलीकडे काही बावळट म्हणतात की बरं झालं बुवा ते इंग्रज आले म्हणून आम्हाला विज्ञान मिळालं. असं वाटतं भाड्याची बंदूक घेऊन भाड्याला उभ्या चौकात मारावं. काय हो, इंग्रज आले, आमच्याकडे एवढं विज्ञान, एवढा पैसा, एवढं सर्व असताना का म्हणून त्यांचे मोठेपणा करायचा? एक सांगतो तुम्हाला, पैशाच्या बाबतीत श्रीमंती 950 वर्ष लूट सामान्य गोष्ट नाहीये. काय लूट असेल ती तुम्हाला सांगू. तुम्ही म्हणाल असं काय होतं या देशात? या देशात काय नव्हतं, मी सांगतो तुम्हाला. अरे काय होतं या देशामध्ये? एक असं मंदिर होतं, त्याचा एरिया पूर्ण 350 एकरचा होता. बरं का, 350 एकर मध्ये या देशातलं एक मंदिर होतं. त्या 350 एकर मध्ये
त्या मंदिराला खांब किती होते माहिती आहे? 784 खांब होते. 784 नाही, 384 खांब होते. त्या खांबांना कशाचे होते असं जर म्हटलं कृष्णा भाऊ, तर ते खांब होते सोन्याचे. म्हणजे कोणत्या सोन्याचे? त्याचे नाही, ओतीव सोन्याचे, गोल्ड. आजूबाजूला फर्मा लावतो, कॉन्क्रीट टाकतो ना आपण, तसा फर्मा लावायचा आणि सोनं वितळून टाकायचं. किती खांब होते? आणि एक एक खांब 1000 मन सोन्याचा होता. 1000 मन सोनं म्हणजे माहिती का तुम्हाला? बरं, एवढं सर्व असताना त्या मंदिरातली जी मूर्ती होती ना, भगवान शंकराची, भगवान शंकराचं शिवलिंग होतं. विज्ञान बघा, इसवी सन 200 मध्ये, बरं का, इसवी सन 200 मध्ये त्याची स्थापना आमच्या देशात झाली. इसवी सन 200 मध्ये विज्ञान कसं होतं आमच्याकडे? ते मंदिराची शिवलिंग जमिनीवर नव्हती, जमिनीपासून 8 फूट हवेत होती. कुठे? हवेत. वरून पकड नाही, खालून सपोर्ट नाही, पण मंत्रोच्चाराने ती शिवलिंग हवेत ठेवलेली होती. काय सामर्थ्य विज्ञान असेल आमच्या ऋषी मुनींचं, काय मंत्राची पावर असेल महाराज. त्या मंदिराचं अजून एक ऐश्वर्य सांगतो. त्या मंदिरात जी दानपेटी होती ना, दानपेटी दिवसातून 3 वेळा रिकामी व्हायची. किती वेळा? 3 वेळा. आणि एक वेळा रिकामी केली की त्या दानपेटीतलं द्रव्य 200 हत्तींवर लादलं जायचं आणि कोशागारामध्ये नेलं जायचं. अशी किती वेळा? 3 वेळा रिकामी व्हायची. विचार करा, 200 हत्ती केवढी दानपेटी असेल. आणि मला सांगा, एवढं दान टाकायला माणसं कुठून येत होती? कुठून येत होती? अमेरिकेतून. या देशातला शेतकरी इतका सधन होता की तो सहज दान द्यायचा, सहज. अलीकडे आमच्यातली सदनता निघून गेली म्हणून दानाची प्रवृत्ती उरली नाही. ज्याची उरली त्याच्याकडे पैसा नाही, ज्याला द्या, ज्याच्याकडे आहे त्याची देण्याची नियत नाही, आहे की नाही? देण्याची नियत असली पाहिजे हो, मग तो देतो. पण तुमची जर देण्याची नियतच नसेल तर तो तुम्हाला कुठून देणार आहे? सर्वात महत्त्वाचं, आम्ही पाठीमागे याला गेलो होतो. कुठे गेलो होतो आपण? नाही रे, वृंदावनला. हा, वृंदावनला गेलो होतो. वृंदावनला तुमच्या अपेक्षा नगरचे बी लोक होते. ही बाई बारकी पोरगी बसली ना इकडे, पूर्वी तिला बिचारी काय, मी तिला विचारलं, तुझे वडील काय करतात? काय संचाचं काम करतात वाटतं. गरीब कुटुंबातली पोरगी आहे. तिच्या आईबरोबर ती आली होती, अमोल महाराज. तिथे त्या गोशाळेला दान देण्याचा विषय चालला होता. रमेश बाबाच्या गोशाळेला दान देण्याचा विषय चालला होता. लोक तिथे नको तो पैसा खर्च करत होता. ज्या बायांचे पाकिट असे पॅक होते, चोरीचे वेगळे, नवऱ्याकडचे वेगळे, एकदम पॅक पॅकेट, ते पाकिटातून पैसे काढत नव्हते. आणि या पोरीला 100 रुपये घरून खर्चायला दिली होती तिच्या बापाने, की बाबा राहू दे तुझ्याकडे 100 रुपये. कोणी पैसे द्यायला पुढे आलं नाही, ती पोरगी 100 द्यायला पुढे आली. मी म्हटलं, बाई तू कुठून कुठून आणले पैसे? म्हटले माझ्याकडे होते, मला खर्चायला दिले होते, पण मला द्यायचे आहेत. मी म्हटलं, अरे तुमच्याकडे किती पैसे दे महत्वाचं नाही, तुमची देण्याची वृत्ती किती आहे खूप महत्वाचं आहे. मी तिला ओळखलं नाही, तिने मला ओळखलं होतं. म्हणे महाराज तुम्ही आले होते आमच्या इथे. म्हटलं बाबा मी नाही ओळखलं तुला. म्हणे तुम्ही ते नाही का टाळ घ्यायला सांगितलं होतं, विना घ्यायला सांगितलं. म्हटलं हा हा. म्हटलं बरोबर आहे, तू बरोबर अपेक्षा नगरची. मग मला लक्षात आलं. म्हणजे काय असतं देण्याची. तशी आमच्या देशातला शेतकरी सदन होता महाराज. एवढा पैसा जाऊन त्या दानपेटीमध्ये टाकायचा. 200 हत्ती रोज 3 वेळा रिकामी व्हायची ती पेटी. त्या मंदिराचं नाव काय माहिती आहे तुम्हाला? सोरटी सोमनाथ. हे सोमनाथाचं मंदिर आहे ना, त्याला अनेक वेळा लुटलं गेलं. आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार जेव्हा करायचा होता बरं का, त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराला आमचा देश स्वतंत्र झाला. बाबा पहिल्या वेळात त्याचा जीर्णोद्धार 17व्या शतकामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केला. बरं का, अहिल्याबाई होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केला. त्याच्यामध्ये निधी कुठून सापडली जर म्हटलं
तर त्या मंदिराची तोडफोड झाली होती ना, त्या तोडफोड झालेल्या मंदिराच्या कचऱ्यातून अधिकतर निधी सापडली होती. म्हणजे किती, म्हणजे त्या ढिगारातून निधी सापडली आणि त्यांनी उभं केलं. नंतर आपल्या गुजरातचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांनी त्याचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. त्याचं खूप वेगळं राजकारण झालं. त्यावेळी पहिले ते गृहमंत्री होते महाराष्ट्राचे, भारताचे, आणि आपले पहिले पंतप्रधान पंडित नेहरू. पंडित नेहरूंना सांगितलं, अरे पंडित, ते पंडितच म्हणायचे, ए पंडित, अरे म्हटले ऐक, कारण म्हणे अरे आपल्याला त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. ते म्हटले करा बाबा, करा म्हटले. अरे करा नाही, निधीतून पैसे दे भारताच्या. ते म्हटले नाही नाही नाही, असं जमणार नाही. म्हणजे का जमणार नाही? अरे म्हटले भारत हा सर्व धर्म समभावाचा देश आहे, मग एकट्या हिंदूच्या मंदिराला पैसा देता येत नाही. आता सरदार पटेल म्हणजे जरा तापलेलं व्यक्तिमत्व. ते म्हणले का रे बावळटा, एकट्या पाकिस्तानच्या घशामध्ये 55 कोटी घातले तू. आता फाळणीला 55 कोटी देते, तेव्हा तुला सर्व धर्म समभाव दिसला नाही. फक्त 55 कोटी लोकांचं म्हणजे एवढ्याशा लोकांसाठी 55 कोटी दिले, आणि एवढ्या कोटी लोकांचा श्रद्धा असताना सोमनाथ तिथे तुला पैसे द्यायला काढायचं नाही. म्हटलं जमत नाही. त्यावेळी सरदार पटेल म्हटले जाऊ दे, नको देऊ. मग सरदार पटेल वेगळं बोलले त्याला, की म्हटले का म्हणे, म्हटले मुसलमानांना रागेल. म्हटले का रागेल, त्यांच्याकडे दिला त्यांना देश, त्यांचा आताकडे काय संबंध आहे. त्यांच्या रागाचा विचार नाही करायचा. पण शेवटी खूप वाद झाले. शेवटी सरदार वल्लभभाई पटेल त्यांना म्हटले, पंडित तुला खरं सांगू का, जगातला नाही भारतातला सर्वात शेवटचा मुसलमान तूच आहे. म्हटले पंडित, यू आर अ नॅशनल मेमोनियन इन इंडिया, शेवटचा मुसलमान तूच आहे भारतातला, असं ते बोलले. मी बोललोच नाही. हे लाईव्ह आहे ना भाऊ, लाईव्ह असं तर काही टेन्शन नाही, मी पुस्तक दाखवेल बरं का. हां, पुस्तक आहे माझ्याकडे. यू आर अ नॅशनल मेमोनियन इन इंडिया, भारतातला शेवटचा मुसलमान तू आहेस म्हटले. आणि मग सरदार पटेलांनी ते उभं केलं. उभं केल्याचं त्या मंदिराचं उद्घाटन करायचं, जीर्णोद्धार. उद्घाटन प्रसंगी कोणाला बोलवायचं? मग सर्व म्हणे पंतप्रधानाला बोलवा. पटेल म्हटले त्याला नाही बोलवायचं का? अरे म्हटलं तो देवच मानत, त्याला काय बोलवायचं? म्हणजे मग पंतप्रधानापेक्षाही एक उंच पोज आहे. कोणती? राष्ट्रपती. मग तेव्हा आपले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्रजी प्रसाद. डॉक्टरांना आमंत्रित केलं आणि डॉक्टरांना सांगितलं या म्हटले तुम्ही. डॉक्टरही निघाले बरं का, डॉक्टरही निघाले उद्घाटनाला. पण पंडित नेहरूंनी ऑफिसमध्ये बघितलं, कुठं निघालात तुम्ही? म्हटले मी चाललो सोमनाथ उद्घाटनाला. जाता येणार नाही. म्हटले का? अहो म्हटले ते हिंदूंचं मंदिर आहे. कोण सांगते? पंडित नेहरू. कोणाला? राजेंद्र प्रसादांना. ते हिंदूंचं मंदिर आहे. डॉक्टर म्हटले अरे राव मी पण हिंदूच आहे. म्हटले तसं नाही, तुम्ही ज्या देशाचे राष्ट्रपती आहात तो देश सर्व धर्म समभावाचा आहे, म्हणून तुम्हाला हिंदूंच्या मंदिराच्या उद्घाटनाला जाता येणार नाही. म्हटले मला मंदिरात जायला काय आडवं येतं? म्हणे राष्ट्रपती पद. म्हणे हा राष्ट्रपती पदाचा राजीनामा तुमच्याकडे असू द्या, मी मंदिरात गेल्याशिवाय राहणार नाही. इतकी निष्ठावान माणसं. आपला मुद्दा होता श्रीमंती इतकी होती. तुम्हाला सांगू, अहो या देशातली गावं श्रीमंत होती, कौतुक नाही हो. या देशातली मंदिरं श्रीमंती होती, कौतुक नाही दादा. हा तो देश आहे ज्या देशात उडणाऱ्या चिडिया सुद्धा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, जपते प्रभु नाम की माला। हरि ओम हरि ओम हरि ओम। ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, जपते हरि नाम की माला। सूरज तब से पहले उठ कर डाले अपना फेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया कर
करती है बसेरा। ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत भारत माता की जय। अशा सदन देशात आपण जन्माला आलो महाराज. तो देश गरीब कसा असू शकतो? तुम्हाला पटवण्यासाठी अजून एक उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. 950 वर्षे लूट केल्यानंतर आमचा देश स्वतंत्र उभा आहे चांगल्या पद्धतीने. दीपावलीच्या अगोदर आपल्या शेजारचा एक देश अफगाणिस्तान, त्या देशावर त्याच देशातल्या तालिबान नावाच्या संघटनेने आक्रमण केलं. हे तर तुम्ही टीव्हीला बघितलं की नाही? त्याच देशातल्या 60,000 लोकांच्या एका संघटनेने त्याच देशावर आक्रमण केलं. परिणाम अवघ्या 10 दिवसामध्ये त्या देशाची अवस्था काय केली? फक्त 10 दिवसात तो देश किती लुटला? तर त्या देशातल्या लोकांना 20 रुपयाची आणि 70 रुपयाची पाण्याची बाटली घ्यायला सुद्धा पैसे उरले नाही. मला सांगा. आणि आम्ही 950 वर्ष लूट झाल्याच्या नंतर सुद्धा आहे त्या स्थितीमध्ये उभा आहे. ही भारताची श्रीमंती आहे. राहिला विषय विज्ञानाचा. अहो काय विज्ञान सांगावं तुम्हाला. जगामध्ये आपल्या एवढा वैज्ञानिक आहे तरी कोण? खूप मोठे विज्ञान आहे आमच्याकडे. विज्ञानातले अनेक शोध तुम्हाला सांगू शकतो. सांगा, हा जो वीज आहे ना, हे विज्ञानाचा शोध आहे असं आपल्याला वाटतं. पण लेकर आहेत बाबा, आता काय करतात. आता हे वीज म्हटले विज्ञानाचा शोध आहे असं सांगतात. पण तुम्हाला सांगतो, हा जरी विज्ञानाचा शोध असेल, पण सांगू, जे म्हणतात ना आम्ही विज्ञानाचे जनते आहोत, त्यांचा बाप पण जन्माला आला नव्हता तेव्हापासून आम्हाला हे माहिती होतं. कोणी विजेचा शोध लावला असा प्रश्न केला तर कोणाचं नाव येतं पुढे? कोण? एडिसन नावाचा कोण माणूस आहे म्हटले, त्याचं वाला थॉमस एडिसन. बरोबर आहे. थॉमस एडिसन नावाच्या माणसाने विजेचा शोध लावला. कधी लावला असं म्हटलं तर त्याने भारतात सर्वात पहिला प्रयोग केला 1903 साली. आणि त्याच्या 25 वर्ष अगोदर त्याने प्रयोग केला होता युरोपमध्ये.